साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. जय श्रीकृष्ण भक्तांनो, स्वागत आहे आपल्या पवित्र मालिकेत अधिक मास पोथी 33 अध्याय. आज आपण ऐकणार आहोत अध्याय 9, सत्संग आणि साधू संतांच्या सेवेमुळे मिळणारे पुण्य. भक्तांनो, जीवनात चांगल्या संगतीचे महत्त्व खूप मोठे आहे. ज्या ठिकाणी सत्संग असतो, भगवानाचे नामस्मरण असते, साधू संतांचे मार्गदर्शन असते, तेथे जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. आजच्या या पवित्र कथेत आपण जाणून घेणार आहोत सत्संगाचे महत्त्व, संत सेवेचे पुण्य, भक्तीमुळे घडलेला अद्भुत बदल. म्हणून हा अध्याय श्रद्धेने शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कमेंटमध्ये लिहा, जय श्रीहरी. नैमिषारण्य वनात सर्व ऋषी सूतजी महाराजांचे प्रवचन ऐकत होते. तेव्हा एक ऋषी विचारू लागले, हे सूतजी महाराज, सत्संगाचे महत्व काय आहे? सूतजी महाराज म्हणाले, हे ऋषीवर्य, सत्संग म्हणजे सत्य आणि भक्तीचा मार्ग. जो मनुष्य संतांच्या सहवासात राहतो, त्याच्या जीवनातील अज्ञान आणि दुःख दूर होऊ लागते. पूर्वी एका गावात गोपाळ नावाचा गरीब शेतकरी राहत होता. तो अत्यंत मेहनती होता, पण नेहमी दुःखी आणि चिंताग्रस्त राहायचा. त्याच्या घरात भांडणे होती, आर्थिक अडचणी होत्या, मनशांती नव्हती. एक दिवस गावात काही संत आले. गावात मोठा सत्संग सुरू झाला. राम कृष्ण हरी. गोपाळ सुरुवातीला तिथे जायला तयार नव्हता. माझ्याकडे वेळ नाही, पण त्याच्या मित्राने आग्रह केला आणि तो सत्संगाला गेला. संत म्हणाले, जीवनात पैसा महत्वाचा आहे, पण मनशांती त्याहून मोठी आहे. भगवानाचे नाम आणि सत्संग मन शुद्ध करतात. हे शब्द ऐकून गोपाळच्या मनाला स्पर्श झाला. काही दिवसांनी पवित्र अधिक मास सुरू झाला. संतांनी सर्वांना सांगितले, या महिन्यात दररोज थोडा वेळ सत्संग आणि नामस्मरणासाठी द्या. गोपाळ रोज सत्संगाला जाऊ लागला. कथा ऐकणे, नामजप करणे, संतांची सेवा करणे, हे सर्व तो श्रद्धेने करू लागला. हळूहळू गोपाळच्या जीवनात बदल होऊ लागला. पूर्वी तो लवकर रागवायचा, पण आता शांत झाला होता. त्याच्या घरातील वातावरणही बदलले. भांडणे कमी झाली. घरात आनंद निर्माण झाला. मन प्रसन्न राहू लागले. त्याची पत्नी आश्चर्याने म्हणाली, तुम्ही खूप बदललात. गोपाळ हसून म्हणाला, संतांच्या सहवासाने जीवनाचा मार्ग बदलला. एक दिवस गोपाळने संतांसाठी भोजनाची व्यवस्था केली. त्याने अत्यंत प्रेमाने सेवा केली. संत प्रसन्न झाले. हे भक्त, निस्वार्थ सेवेमुळे भगवानाची कृपा मिळते. त्या रात्री गोपाळला स्वप्नात भगवान विष्णूंचे दर्शन झाले. भगवान म्हणाले, सत्संग आणि संत सेवा मला अत्यंत प्रिय आहे. गोपाळ आनंदाने जागा झाला. त्याच्या डोळ्यात भक्तीचे अश्रू होते. भक्तांनो, जशी चांगली संगत मनुष्याला योग्य मार्ग दाखवते, तशी वाईट संगत जीवनात दुःख निर्माण करते. सत्संगामुळे मन शांत होते, सकारात्मक विचार वाढतात, भक्ती निर्माण होते. या पवित्र महिन्यात धार्मिक कथा ऐका, नामस्मरण करा, संतांचा आदर करा, मंदिरात सेवा करा. संत म्हणाले, जीवनात कितीही संकटे आली तरी भगवानाचे नाम आणि सत्संग सोडू नका, कारण सत्संग म्हणजे आत्म्याला प्रकाश देणारा मार्ग आहे. भक्तांनो, अधिक मासात सत्संग आणि संत सेवा अत्यंत पुण्यदायी मानली जाते. भगवानाला भक्ती प्रिय आहे, सेवा प्रिय आहे आणि नम्रता प्रिय आहे. संतांच्या सहवासामुळे जीवनात सकारात्मक परिवर्तन घडते. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. भक्तांनो,
गोपाळच्या जीवनात सत्संगामुळे आलेला बदल आपण ऐकला, पण पुढे घडलेली घटना संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरली. गोपाळ रोज सत्संगाला जाऊ लागल्यापासून त्याच्या स्वभावात खूप बदल झाला होता. पूर्वी तो नेहमी चिंतेत असायचा, पण आता त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती, बोलण्यात गोडवा होता, मनात भक्ती निर्माण झाली होती. गावातील लोक आश्चर्याने म्हणू लागले, संतांच्या सहवासामुळे गोपाळ पूर्ण बदलला. गावातील काही लहान मुलेही गोपाळ सोबत सत्संगाला येऊ लागली. संत त्यांना रामकृष्ण हरिनाम, चांगल्या गोष्टी, सत्य आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व समजावून सांगत. हळूहळू मुलांमध्येही चांगले संस्कार निर्माण होऊ लागले. त्या गावात एक व्यापारी होता जो नेहमी रागावलेला असायचा. त्याच्या घरात सतत भांडणे होत असत. एक दिवस तोही संतांचे प्रवचन ऐकण्यासाठी आला. संत म्हणत होते, क्रोध हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. भगवानाचे नाम घेतल्याने मन शांत होते. हे ऐकून व्यापाऱ्याच्या मनाला स्पर्श झाला. त्या दिवसापासून त्याने रोज नामस्मरण सुरू केले. काही दिवसातच त्याच्या स्वभावात बदल दिसू लागला. अधिक मासातील एका दिवशी गोपाळ आणि गावकऱ्यांनी मिळून संतांसाठी मोठा भजन कार्यक्रम आयोजित केला. फुलांची सजावट, दीपदान, नामस्मरण, प्रसाद वितरण, संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने भरून गेले. संत अत्यंत प्रसन्न झाले. ते म्हणाले, जिथे भक्ती आणि सेवा असते तिथे भगवान स्वतः वास करतात. त्या रात्री गोपाळ मंदिरात शांतपणे बसला होता. तो डोळे बंद करून रामकृष्ण हरी जप करत होता. अचानक त्याला मंदिरात दिव्य प्रकाश दिसला. क्षणभर त्याला असे वाटले की भगवान विष्णू त्याच्याकडे प्रेमाने पाहत आहेत. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. हे प्रभू, मला योग्य मार्ग दाखवल्याबद्दल धन्यवाद. भक्तांनो, सत्संग म्हणजे मन शुद्ध करण्याचा मार्ग, सकारात्मक विचारांची सुरुवात, भगवानाशी जोडणारा पूल. वाईट संगती मनुष्याला अंधकाराकडे नेते, तर सत्संग जीवनात प्रकाश निर्माण करतो. या पवित्र महिन्यात दररोज थोडा वेळ नामस्मरण करा, धार्मिक कथा ऐका, संतांचा आदर करा, शक्य असल्यास सेवा करा. संत म्हणाले, जीवनात कितीही दुःख आले तरी सत्संग सोडू नका, कारण सत्संग हेच मनाला शांतता देणारे अमृत आहे. भक्तांनो, अधिक मासातील सत्संग आणि संत सेवा हे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. संतांच्या सहवासाने जीवनाला योग्य दिशा मिळते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. भक्तांच्या जीवनात शांती सदैव भरी. भक्तांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, भक्ती सुगंध चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्री हरी. उद्या आपण ऐकणार आहोत अधिक मास पोथी अध्याय 10, गाय सेवा आणि पुण्याचे महत्व. तोपर्यंत भगवान श्री हरींच्या चरणी राहा. जय श्री कृष्ण.